पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील तडफदार तरुण नेते नानासाहेब कोळेकर यांनी भारताच्या मार्क्सवादी लेनिनवादी लाल बावटा पक्षात प्रवेश करून ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय खळबळ उडवली आहे। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चालू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाच्या ठिकाणी हा पक्ष प्रवेश करण्यात आला। पक्षाच्या आक्रमक आणि कष्टकरी केंद्रित लढ्याने प्रेरित होऊन नानासाहेबांनी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले। या प्रवेशामुळे वसईतील निवडणूक चित्र पटकन बदलले आहे। या भव्य सोहळ्यात लाल बावटा पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड शेरू वाघ, लोकशाही युवा संघटनाचे वसई तालुका अध्यक्ष कॉम्रेड अनिरुद्ध मेहर, पालघर तालुका सेक्रेटरी कॉम्रेड रोशन उमतोल, सेक्रेटरी कॉम्रेड सुशांत मेरे यांच्यासह शेकडो महिला व तरुण उपस्थित होते। आंदोलनाच्या ज्वालेतून उमटलेल्या या पक्षप्रवेशाने लाल बावटा पक्षाला निवडणुकीत मजबूत तरुण चेहरा मिळाला आहे। नानासाहेब कोळेकर म्हणाले, लाल बावटा पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे जो खऱ्या अर्थाने ग्राउंड लेव्हलवर जाऊन कष्टकरी, शेतकरी आणि दुर्बल वर्गाच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढतो। इतर पक्ष फक्त सत्तेसाठी खेळतात, पण हा पक्ष जनतेच्या रक्ताने आणि घामाने लढतो। महानगरपालिका निवडणुकीत मी वसईतील गटारी, रस्ते, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत समस्यांसाठी लढणार आहे। मी मरेपर्यंत हा पक्ष सोडणार नाही आणि वसईकरांना खरा विकास देणार आहे। या प्रवेशामुळे वसईतील 10हून अधिक प्रभागांमध्ये पक्ष मजबूत होईल आणि कष्टकरी अजेंड्यावर निवडणूक लढवली जाईल। या घडामोडींमुळे पालघर जिल्ह्यातील राजकारणात नवे वळण आले असून निवडणूक रिंगण अधिक तापले आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज तलासी प्रतिनिधी संतोष ठाकरे। वसई तालुक्यातील नानासाहेब कोळेकर म्हणून आपले साथी आहेत, मित्र आहेत। गेल्या अनेक वर्षापासून वसई तालुक्यामध्ये ते गोरगरिबांचे प्रश्न घेऊन महानगरपालिका असेल, महसूल डिपार्टमेंट असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा जे कोणी जुलमी अत्याचार करणारे सध्याच्या घडीला प्रशासन व्यवस्था आहे, या व्यवस्थेच्या विरोधात मजबूतीने ताकदीने आतापर्यंत लढण्याचे काम त्यांनी केलेलं आहे। मात्र लाल बावट्याच्या आंदोलनाला आणि कार्यपद्धतीला बघून त्यांनी आज आपल्या ह्या लाल बावटा आणि DYO नावाची डेमोक्रॅटिक युथ ऑर्गनायझेशन जी आपली संघटना आहे, लोकशाही युवा संघटना, त्या संघटनेत आणि पक्षात प्रवेश घेण्यासाठी त्यांनी इच्छुकता दाखवलेली आहे। आणि सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपल्या पक्षामध्ये स्वागत करूया। कॉम्रेड अनिरुद्ध मेहर आहेत, त्यांनी त्यांचा आपल्या पक्षामध्ये प्रवेश करून घ्यायचा आहे। अरे लढेंगे कमाने वाला लूटने वाला नया जमाना, अरे हमसे जो टकराएगा कॉम्रेड तुम संघर्ष करो, कॉम्रेड तुम संघर्ष करो, अरे कॉम्रेड तुम संघर्ष करो। कॉम्रेड त्यांना मी एक आपल्या पक्षाच्या माध्यमातून आणि संघटनेच्या माध्यमातून एकच वचन देतो की आतापर्यंत जी काही लढत आल्यात लढाई ही त्यांच्या कुठल्याही पद्धतीची स्वार्थाची नसून वसईच्या किंवा संबंध पालघर जिल्ह्याच्या जनतेच्या हितासाठी लढाई लढलेली आहे।